नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, ती आहे गणपत खंडेराव पवार लिखित त्यांचे गुपित. सादर आहे कथा त्यांचे गुपित. हेरंब शास्त्र्यांनी टेबलाचा खण जशाच्या तसा लावला आणि ते स्वतःशीच हसले. दिवाकराचं कारस्थान अशा प्रकारे एकाएकी आपणास समजून आलं, याबद्दलच्या समाधानाची छटा त्यांच्या धीरोदात्त आणि गंभीर चर्येवर पूर्णपणे उमटली. छातीवरचं एक मोठंच दडपण दूर झालं असं त्यांना वाटलं. त्याबरोबरच आपल्या चिरंजीवांच्या खोडसाळ कारवाईचंही त्यांना कौतुक वाटलं आणि हलक्या पावलानं ते आपल्या बैठकीच्या खोलीकडे वळले. वास्तविक योगायोगानंच त्यांना दिवाकराचं ते रहस्य समजलं होतं. त्यांच्याऐवजी दुसरा एखादा पिता असता, तर त्याने आकाश पाताळ एक करून आपल्या मुलाच्या असल्या तरेवाईक चाळ्यांबद्दल त्याची चांगलीच कानउघडणी केली असती. पण हेरंब शास्त्री सनातनी वृत्तीचे असले, तरी नवयुगाशी समरस होण्याइतपत त्यांच्या मनाची धाव खात्रीनं होती. जुन्या नव्यांचा त्यांच्यात सुरेख संगम झाला होता. जुनं ते सोनं आणि नवं ते हवं, असं म्हणणाऱ्यांपैकीच ते एक होते. अर्थात त्यांना दोन्ही समाजात यथोचित मान मिळावा हे स्वाभाविकच होतं. आणि म्हणूनच दिवाकराची कारवाई समजून आली असूनही त्यांनी रुद्रावतार धारण केला नाही, की संतापानं डोक्यात राखही घालून घेतली नाही. उलट त्यांना दिवाकराच्या कृतीची एक प्रकारे गंमतच वाटली. शिवाय वडिलकीच्या नात्यानं मुलावर वाटेल तशी हुकूमत चालविण्याचाही त्यांचा स्वभाव धर्म नव्हता. तर उलट कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी यांना बाध येणार नाही, असंच त्यांचं वर्तन होतं. त्यांनी आपलं देवदेवतार्चन सोडलं नव्हतं. तसंच दिवाकर इराण्याच्या हॉटेलात जाऊन चहा घेतो, याबद्दलही त्यांना वाईट वाटत नव्हतं. तेव्हा त्यांच्या कुटुंबात नेहमीच समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण राहावं, यात काहीच नवल नव्हतं. त्या दिवशी त्यांना कोणालाच एक पत्र पाठवावयाचं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते लिहिलं आणि पाकिटात घालून ते डकवलं व त्यावर पत्ताही लिहिला. पाकिटावर तिकीट लावण्यासाठी त्यांनी आपल्या मेजातून एक लठ्ठसा लिफाफा काढला व त्यात ते तिकीट शोधू लागले. पण त्यांना तिकीट काही सापडलं नाही. तिकिटासाठी त्यांनी आणखीही कागद चाळले, पण त्यांच्या जवळची तिकीटं संपली होती. त्यातच त्या दिवशी रविवार होता आणि पोस्टातही तिकीट मिळण्यासारखं नव्हतं. म्हणून त्यांनी दिवाकराला हाक मारली, पण त्यांना तो घरातच नसल्याचं समजून आलं. म्हणून ते स्वतःच उठले आणि दिवाकराच्या टेबलाच्या खणात एखादं तिकीट सापडतं का, म्हणून ते पाहण्यासाठी ते माडीवर दिवाकराच्या खोलीत गेले. खणातच एक लहानशी पत्र्याची सुबक पेटी होती. त्यातच कदाचित तिकीटं असतील, असं वाटून त्यांनी ती पेटी बाहेर काढली. पेटी उघडताच हेरंबशास्त्र्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण लागलीच कसलं तरी गूढ कोडं सुटल्याचं समाधान त्यांच्या चर्येवर उमटलं आणि जे तिकीट शोधण्यासाठी ते त्या माडीत आले होते, ते विसरून त्यांनी टेबलाचा खण तसाच आवाज होऊ न देत लावला व ते मनाशीच हसले. वास्तविक दिवाकराच्या टेबलाचा तो खण नेहमीच किल्ली लावून बंद असावयाचा. पण त्या दिवशी कसा कोण जाणे तो उघडाच राहिला आणि त्याचं सारं गुपित हेरंब शास्त्र्यांना समजून चुकलं. पण आपणाला काही सुगावा लागला आहे, असं मात्र हेरंब शास्त्र्यांनी बाहेर मुळीच दिसू दिलं नाही. त्यांचे नित्याचे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते. आपल्या टेबलाचा खण उघडला गेला असून आपलं गुपित आपल्या वडिलांना कळलं आहे, याची दिवाकरालाही दाद लागली नाही. आणखी 8 दिवस असेच निघून गेले. रात्रीचे 10 वाजले होते. दिवाकर आपल्या एका स्नेहाबरोबर सिनेमाला गेला होता. स्वयंपाकघरात सुशीला आवरासावर करत होती. हेरंब शास्त्री व गिरिजा काकू माझघरात काहीतरी बोलत होते. सुशीला आपल्याच कामात गर्क असल्या कारणानं सुरुवातीचं त्यांचं काही भाषण तिला ऐकावयास मिळालं नाही. पण तिच्या व दिवाकराच्या नावाचा 2-4 वेळा उल्लेख झाल्यानंतर तिनं त्यांच्या भाषणाकडे विशेष अवधान दिलं. त्या भाषणाचा आशय ऐकून तर ती विशेषच स्तंभित झाली व दाराआड उभी राहून आपल्या सासू सासऱ्यांचं बोलणं ती धडधडत्या मनानं सारे पंचप्राण एकत्र आणून ऐकू लागली. पण दिवाकराला आवडेल का हे आपलं म्हणणं? सासूबाई शंका प्रकट करीत विचारत्या झाल्या.
न आवडून कसं चालेल? त्याला यात काय समजतंय? आम्ही करू ते त्याच्या अनहिताचं का असणार? सासरे सासूची समजूत घालत होते. तसं नाही म्हणत मी, पण हे असं काही करणं लौकिकदृष्ट्या बरं दिसेल का? न दिसायला काय झालं? आणि शिवाय हे असं तरी बरं आहे का लौकिकदृष्ट्या? त्याचा नको काही विचार करायला? पण मला नाही वाटत दिवाकर या गोष्टीला संमती देईल असं. वाटल्यास पाहावं विचारून, पण मला बाई भीती वाटते. आपण करायला जावं एक नि व्हायचं भलतंच. अगं त्यात काय व्हायचंय भलतंच? दिवाकर झाला तरी आपलाच मुलगा आहे की नाही? आपल्या शब्दाबाहेर तो थोडाच जाणार आहे. ते सारं खरं, पण हे पहा, तू काही काळजी करू नकोस त्याची. माझं मी पाहून घेतो सारं काही. अगदी आपल्या मनासारखं झालं म्हणजे झालं की नाही? अगं, ते काही जरी असलं तरी वंशविस्तारासाठी असं काहीतरी नको का करायला? शिवाय तुला नाही का मुलांची हौस? नाही कशी? 3 वर्ष झाली दिवाकराच्या लग्नाला. अगोदर एव्हाना लग्नच करायचं नाही म्हणत होता. पण शेवटी झाला एकदाचा कबूल. त्याला आता 3 वर्ष झाली. पण देवानं आमचं काहीच गाऱ्हाणं ऐकलं नाही. आमचंच नशीब फुटकं, त्याला कोण काय करणार? मुलं अशी वाटेवर का पडतात? भाग्यात पाहिजे ना. असं म्हणून गिरिजा काकूंनी डोळ्यांना पदर लावला. वेडी आहेस झालं. अगं म्हणूनच तर आता आपणाला हा मार्ग पत्करला पाहिजे. पाहिजे खरं, पण जग काय म्हणेल? दिवाकर काय म्हणेल? कोणी काही म्हणत नाही. आताशा असले प्रकार फारसे होत नाहीत म्हणा. पण त्याला काय इलाज आहे? स्वर्गातल्या आपल्या पूर्वजांना सद्गती तर मिळाली पाहिजे ना. नाहीतर 42 पिढ्या नरकात जायच्या, त्याची वाट काय? शिवाय आजकाल पुन्हा ही रूढी प्रचारात आल्यासारखी दिसतीये. तेव्हा नाही कोणी नावं ठेवणार आपल्याला. पुण्या मुंबईला आणि आणखी कितीतरी ठिकाणी असले प्रकार झालेत. म्हणून म्हणतो, दिवाकरानं देखील दुसरं लग्न केलं म्हणून. पण पुढचे शब्द ऐकावयाला सुशीला तिथं थांबलीच नाही. मामंजींचे ते शब्द तिच्या कानात ऍसिड ओतल्यासारखे शिरत होते व तिच्या काळजाचा भडका उडवीत होते. सासू सासऱ्यांचं संभाषण ऐकण्यास ती नंतर थांबलीच नाही. अगदी हलक्या पावलानं ती मधला जिना चढून वर गेली आणि माडीचं दार ओढून घेऊन तिनं कॉटवर अंग टाकून दिलं व उशीत डोकं सुपसून मनमुराद अश्रुमोचन करू लागली. तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. असं म्हणण्यापेक्षा विचार करण्यासाठी तिचं मनच जाग्यावर नव्हतं हेच खरं. त्यातच दिवाकरही त्याच दिवशी आणि त्याच वेळी सिनेमाला गेला होता. जगात आपण अगदी असहाय्य एकाकी आहोत असं तिला वाटलं. आपले मामंजी सासूबाई कितीतरी चांगले आहेत असं आजवर तिला वाटत होतं. पण आज साता जन्मीचे वैरी कसाब आहेत असं तिला वाटलं. कसाब तरी बरे, सुरीच्या एका फटकाऱ्यासरशी जनावरांची मुंडकी ते उडवत असतात. पण आपले मामंजी जन्मभर आता आपला छळ करणार, आपल्याला जिवंतपणी जळत ठेवणार. तिला ते भयंकर विचार सहनच होईनात. आणि ते कसे व्हावेत? ती स्वतःला कितीतरी धन्य धन्य समजत होती. दिवाकरासारखा प्रेमळ मनाचा आणि उमद्या दिलाचा पती आणि तितकेच मायाळू सासू सासरे. शीतल चांदण्यात निश्चल सरोवरातील नौकेसारखाच आपलाही संसार रम्य अन काव्यमय आहे असं तिला वाटत होतं. पण आज त्या रम्य सरोवराला तुफानी दर्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि आपल्या संसार नौकेचं शीड फाटून ती उलटी होऊ पाहत आहे. असंच भेसूर चित्र तिच्या नजरेसमोर उभं राहिलं व तिचा ऊर अधिकच भरून आला. आणि त्यातच तिच्या जन्माचा जोडीदार तारणहार आज घरी नव्हता. ती रात्र तिला भयाण वाटू लागली. जणू काही काळ रात्रच. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याची जी अवस्था होत असेल, अगदी तसं तिला होऊन गेलं. खाली आणि रस्त्यावरही सामसूम झालं होतं. भिंतीवरच्या घड्याळात 11चे ठोके पडले. काय? 11च वाजले? म्हणजे अजून त्यांना यायला निदान 2 तास तरी अवकाश आहे. सुशिलेच्या मनाची काहिली झाली. दुःखभरानं व भावी संकटाच्या भीतीनं तिच्या हृदयात ज्वालामुखी भडकला आणि अश्रूंच्या रूपानं डोळ्या वाटे त्याचा रसरशीत लावा बाहेर उसळून पडू लागला. तिच्या ध्यानी मनी स्वप्नही नव्हतं की आपल्या नशिबात असं काही होईल म्हणून. तिला स्वतःचा खूप संताप आला. आपलाच हा दोष, मूर्खपणा आहे. दिवाकराच्या म्हणण्याला प्रथमच संमती दिली नसती तर. पण आता त्याचा काय उपयोग?
मामनजी जितके प्रेमळनी दयाळू आहेत, तितकेच ते हट्टीनी दुराग्रही देखील आहेत, याचा तिला गेल्या 2 वर्षात अनुभव आला होता. त्यांनी खरोखरच आपल्या विचारांप्रमाणे घडवून आणलं तर मग आपले किती हाल होणार. पण दिवाकर या गोष्टीला संमती देणारच नाहीत. तिच्या मनानं समजूत घातली. पण त्यांचा काय नेम सांगावा? तिच्या दुसऱ्या मनानं भीती दाखवली. शेवटी रडण्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हतं आणि म्हणून ती दिवाकर येईपर्यंत रडत होती. 12 वाजले. एकाचा ठोका पडला आणि दिवाकराची पावलं जिन्यावर वाजू लागली. ती अगदी धडपडून जागेवरून उठली आणि अगदी धावतच दाराकडे गेली. दारातच तिनं दिवाकराच्या गळ्याला मिठी मारली आणि जोर जोराने हुंदके द्यावयास प्रारंभ केला. बाहेर जाताना आपल्या बागेतील आवडत्या कुंडीतील फूल टवटवीत दिसावं, पण परत येताच ते मलूल होऊन त्यानं मान खाली टाकावी आणि मग आपणास जसं वाटतं अगदी तसंच दिवाकराला वाटलं. तो अगदी गोंधळून गेला. काय बोलावं हे देखील त्याला समजेना. म्हणून हळुवारपणाने त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला व तिला कॉटवर नेऊन बसवलं. त्याचा तो प्रेमळपणा पाहून सुशीलेला अधिकच गहिवरून आलं आणि ती आक्रंदून रडू लागली. सुशा, सुशे, वर तोंड कर पाहू. काय झालं ते तरी सांगशील की नाही? दिवाकराच्या प्रत्येक शब्दात कंप होता. त्याच्याही डोळ्यात पाणी तरारलं होतं. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत कमल पुष्पावर दवाचे खूप थेंब साचावेत आणि गार वाऱ्याच्या झुळकेनं पानं थरारावीत, त्याप्रमाणे तिची दोन्ही नेत्रकमलं अश्रूंनी डवरली होती आणि तिची देहलता थरथर कापत होती. दिवाकरानं तिला आपणाकडे अधिकच ओढून घेतलं व जणू काय आपण एकरूपच आहोत असं तिला पटवून दिलं. खिशातील रुमालानं त्यानं तिचे डोळे पुसले व तिची हनुवटी वर उचलून तिच्या नेत्रांशी आपले नेत्र भिडवीत विचारलं, सुशिले, तुला कोणी बोललं का? काय झालं रडायला? सांग ना. हे बघ, माझ्या काळजाचं किती पाणी पाणी झालंय ते बघ. पण त्याचे हे प्रेमाने ओथंबलेले शब्द ऐकून सुशिलेचंही हृदय अधिकच भरून आलं आणि तिनं त्याच्या कुशीत डोकं खुपसलं व ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. दिवाकराच्याही नेत्रांतून अश्रू वाहत होते. नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर जी शांतता पसरते, त्याप्रमाणेच मनमुराद रडून घेतल्यानंतर आणि शिवाय आपला दिवाकर आता आपल्या जवळ आहे, आता आपणाला कोणाचं भय नाही याची खात्री वाटल्यानंतर तिनं हळूहळू आपल्या सासू सासऱ्यांमध्ये झालेलं संभाषण त्याला थोडक्यात सांगितलं. ते ऐकून दिवाकरही गोंधळात पडला. आपले वडील असा काही अविचार करतील यावर त्याचा विश्वास बसेना. पण त्याशिवाय सुशीला इतकी अस्वस्थ होणार नाही हेही त्याला कळून चुकलं होतं. त्याला आता आपल्या वडिलांचा खूपच राग आला. माझ्या इच्छेविरुद्ध त्यांना असं काहीतरी करण्याचा काय अधिकार आहे, असं अर्धवट तो स्वतःशीच उद्गारला. तरी मी पहिल्यापासून सांगत होते की अगदी सुरुवातीपासून आपण हे असं काही करूया नको म्हणून. दिवाकराच्या छातीवर आपलं डोकं घाशीत व रुमालाने नाक पुशीत सुशीला म्हणाली. पण म्हणून काय झालं? त्यांनी हा अविचार करावा म्हणजे काय? मी नाही त्यांचा ऐकणार प्राण गेला तरी. सुशिलेला त्याचे हे उद्गार ऐकून कितीतरी समाधान वाटलं. वास्तविक या सर्व प्रकाराला फारच चमत्कारिक स्वरूप प्राप्त झालं होतं. दिवाकराने सरळ वडिलांपाशी जाऊन खुलासा केला असता तर सारं काही मिटणार होतं. पण तसं कोणत्या तोंडानं सांगावं याचीच त्याला लाज वाटत होती. त्यांच्या समोर उघड उघड तसं काही सांगण्याचा त्याला धीर होत नव्हता. आणि त्याचाही विचार काही वावगा होता असं नव्हे. त्याला आपली कौटुंबिक स्थिती पूर्णपणे माहीत होती. वडिलांचं उत्पन्न असं काहीच नव्हतं. त्याला एका शाळेत 40 रुपये पगार होता. आई वडिलांच्या आग्रहानं BA झाल्याबरोबर त्यानं आपल्याच पसंतीनं सुशिलेशी विवाह केला. वकील झाल्यानंतर विवाह करावयाचा हा त्याचा मूळचा विचार होता, पण तो विचार त्याला अंमलात आणता आला नाही. म्हणून त्याने मुलाबाळांचा ताप नको म्हणून सुशिलेच्याच संमतीनं हा आधुनिक बिनधोक मार्ग पत्करला होता. वकील होऊन आपला जम बसेपर्यंत आपणाला मुलंच होऊ नयेत अशी त्याची प्रामाणिक सदिच्छा होती. पण
त्याचप्रमाणे आपल्या आई-वडिलांचीही आपणाला नातू-नाती व्हाव्यात अशी तितकीच उत्कट इच्छा असेल, अशी त्याला काय कल्पना? त्यातूनही सुशीलेला 3 वर्षांनंतरही देव, देवऋषी, अंगारे, धुपारे, उपास-तापास करूनही मूल होईना, असं पाहून त्यांनी आपल्या दुसऱ्या विवाहाचा विचार केला असल्यास? पण दिवाकराला पुढील विचारच असह्य झाले. ती रात्र त्या दोघांनीही अगदी तळमळत काढली. दुसरे दिवशी हेरंब शास्त्र्यांनी दिवाकराला एकीकडे घेऊन आपला विचार त्याचेपाशी व्यक्त केला. आपले वडीलच का आहे असं काही बोलतायत, यावर त्याचा क्षणभर विश्वासच बसेना. मला आपला हा अविचार मुळीच पसंत नाही. तिला मूल होत नाही म्हणून तिच्या मानेवर सुरी फिरवण्याची कसाब करणी मी मुळीच करणार नाही. दिवाकर संतापाने बडबडत होता. हेरंब शास्त्री मात्र नेहमीप्रमाणेच शांत होते. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं मिश्किल हास्यच विलसत होतं. हे पहा दिवाकर, तुला नसली तरी आम्हाला नाही का मुलाबाळांची हौस? तेव्हा म्हणतो, काही म्हणू नका व मलाही ते ऐकायचं नाही. दिवाकर संतापाने थरथर कापत होता. असं रागावून कसं चालेल दिवाकर? वंशविस्तार, पूर्वजांची सद्गती यांचा काही विचार नको का करायला? शिवाय सुशिलेशी लग्न ठरवताना मी नाही का तुझ्या इच्छेला मान दिला? त्याचप्रमाणे आता आम्हा दोघांनाही गळ्यात गळा घालून नदीत जीव द्यायला सांगा. मी आत्ताच दुसरं लग्न कर असं सांगत नाही. आणखी काही दिवस वाट पाहायला माझी काहीच हरकत नाही. पण आम्हा वृद्धांकडेही. पण पुढचे शब्द ऐकायला दिवाकर त्या ठिकाणी थांबलाच नाही. वडिलांच्या एवढ्या शब्दांवरूनही त्याला काहीसं हायसं वाटलं. आपण एका मोठ्या दिव्यातून पार पडलो असं त्याला वाटलं. त्याच रात्री त्याने त्या टेबलाच्या खणातील पेटीतली सारी उपकरणी गटारात फेकून दिली. उशाखालचा विंचूच बाहेर फेकल्या इतका आनंद सुशिलेला झाला.